Principal, Sakre Ma'am, and Administrative Officer, Chetan Sir, next respected Rajapur Sir, Sheikh Sir, and as well as Hashita's parents. Welcome and welcome, sir. And it gives me immense pleasure to welcome you all to this special and proud women of our school. So students, let's welcome everyone with a big round of applause. Not just for a ceremony, but to celebrate hard work, dedication and success of Harshita and our bright student Harshita Mangesh Nagpurkar, who has brought glory to our school by securing a bronze medal in the Dr. Homi Bhabha exam. So let us begin this program with great enthusiasm and positive energy. I kindly request our respected Rajapur sir come forward to felicitate Harshita. We feel proud to felicitate not only Harshita, but her success is also a result of her parents, so giving her a constant support and encouraging. So we would like to honor Harshita's parents and Mrs. Dr. Nagpurkar by her father, it will be presented by Peggy sir, and next ma'am is Sakura. Let us give a big आपण इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये मॅसेज टाकले, मुलांनाही सांगितलं आणि वेळेवर आम्ही कॉलही करतोय, पण तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. ही एक मुद्दामीच आपल्याला मानावं लागेल. तरी आपण रेकॉर्डेड पॅरेंट्सपर्यंत हा मॅसेज पोहोचूया. कोणतंही यश मिळवायचं असेल तर एकट्याचं ते यश नसतं. शिक्षक, विद्यार्थी प्लस पॅरेंट्स एवढेच महत्त्वाचे. त्यांच्या सहकार्यातून, कारण आपण त्यांचेही मनोगतीचे पॅरेंट्स घेणार, त्यांनी कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना किंवा शाळेला आणि म्हणून ही एक मोठी अचीवमेंट स्कूलसाठी तर आहे. हो, रात्रीने एक मेडल घेतलं होतं, पण तिने ती पहिली का म्हणते सर, कारण विदाऊट कोणत्याही कोचिंग ती नागपूरला कोचिंग करत होती. काय करत होती? मेट्रो सिटीमध्ये राहत होती. ऑलरेडी ती पहिलेच म्हणून तेच मला म्हणायचं आहे. राजूरकर सरांनी आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन दिलं, तिला मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनाला पॅरेंट्सने सुद्धा तेवढा सपोर्ट दिला. त्यामुळे आमच्या फॅकल्टीज खूप मेहनत करतात. शाळा एकट्या अध्यक्षाची नसून त्या सगळ्या फॅकल्टीची आमची शाळा आहे असं समजून इथे विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. पण तेवढा पॅरेंट्सचा सपोर्ट आपल्याला हवा. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पॅरेंट्सला सांगायला पाहिजे की मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे. यासाठी आपलं उद्यापासून असं नियोजन होतं की आज एक्झामचा लास्ट डे आहे आणि उद्यापासून आपल्याला या विद्यार्थ्यांना पॅरेंट्सनी स्वतः आणून सोडणे आणि स्वतः घेऊन जाणे. आम्ही लोक म्हणजे खास करून राजूकर सर त्यांना या 15 दिवसात मार्गदर्शन करणार आहे 1 मे पर्यंत. म्हणजे कारण आमचे त्यांच्या बॅच चालू आहे, आम्ही रेग्युलर स्कूलवर येणार आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात त्यांना जो एक मिनिट बसायचा आहे ते जिथं तुम्हीच होता. जेव्हा आपला एवढा मी नेहमी आतापर्यंत जे बोलले की पॅरेंट्सला दोष देता आले की पॅरेंट्सनी पण विद्यार्थ्यांचे काम आहे, काहीतरी तुम्ही दाखवा की माझ्यात गुण आहे, मी हे करू शकते. एकदा
मिस्टर मंगेश नागपूर सगळ्यात पहिले म्हणजे या परीक्षेसाठी शाळेतच फार पुढे येत आहे. कारण आम्हाला तरी या परीक्षेबद्दल फार काही माहीत नव्हतं. आणि ती जेव्हा परीक्षेला बसली तर नेहमीसारखीच एक परीक्षा आहे असं माझा समज होता. आणि ती सुद्धा व्यवस्थित येत होती पहिला फॉर्म भरला शेवटचा दिवाळीच्या आधी आणि महिन्याभराच्या अभ्यासामध्ये ती फर्स्ट लेवल पास झाली. आणि फर्स्ट लेवल पास झाल्यावर तिला कळलं की आपण खूप अभ्यास करायला पाहिजे. कारण फर्स्ट लेवलच्या मार्क्सचाच खूप मोठा रोल आहे तिच्या लेवलमध्ये. आणि आता इथं जेव्हा आपण 1,20,000 विद्यार्थ्यांपैकी 1,20,000 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 420 विद्यार्थी त्या मिळवपर्यंत पोहोचले होते. आणि आता आपल्या शाळेची जर परिस्थिती पाहिली तर आपल्या शाळेमध्ये त्यामुळे खूप चांगलं शिकवलं जातं. कारण ते जे विद्यार्थी होते त्यांनी 6वीच्या विद्यार्थ्याला जी परीक्षा द्यायची त्याचं 5वीपासून त्यांना क्लास लावलेला म्हणजे पूर्ण 5वीचं वर्ष 6वीचं पूर्ण वर्ष आणि त्यानंतर ही परीक्षा लागली. म्हणजे आपल्या इथे तर राजूच्या सरांनीला 1-2 महिन्यामध्ये फक्त तयार केलं आणि 2 महिन्याच्या मेहनतीमध्ये ती कळत नाही. कारण तुम्हाला विद्यार्थ्यांना खरं म्हणजे पूर्ण वर्ष आहे. तुम्ही जर खूप अभ्यास केला तर सगळ्यांना बोल भेटून घेऊ शकतो. तुमच्या एक सर चांगलं शिकवलं पाहिजे. राजूच्या सरांनी खूप छान गाईड केलं आणि आता इथे तुमचं प्रॅक्टिकल सुद्धा त्यांनी नांदेडला घेतलं. पण याच्यामध्ये कसं असतं की त्यांनी मला सांगितलं दर सुट्टीच्या वेळेस तुमच्या घेऊन या तर मला व्यक्तिशाळेला घेऊन जावं लागलं नांदेड. तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रेरणा होती माझ्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये ते काय करायचं. तुमचं असल्यामुळे काय आपण आपल्या फक्त बॅट्समॅनसोबत कम्पेअर करत होता की याच्यापेक्षा मला जास्त मार्क मिळाले पाहिजे त्यापेक्षा कमी मिळाले थोडेसे 2 मार्क जास्त पाहिजे. पण ह्या मार्कांपेक्षाही आपल्यासोबतचे महाराष्ट्रातले विद्यार्थी काय करायचं त्यांचे विचार काय चालू आहे कुठल्या परीक्षेला बसायले त्यांनी हे काय ठेवलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा अभ्यास आणि अनुभव दोन्ही गोष्टी आपल्याला मिळू शकतात. मी विद्यार्थ्यांना एवढं सांगितलं तुम्ही सगळ्यांनी परीक्षेला बसा चांगला अभ्यास करा राजूच्या सरांचं मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला एवढं गोल्डन चान्स आहे नक्कीच तुम्ही सगळे त्या परीक्षेला पास करू शकता आणि त्यानंतर 100% येईल सगळे तुमच्या आयुष्यात काय पाहिजे शुभेच्छा करा. सुद्धा खूप मदत झाली आणि ते सरपंच सरांची मीटिंग वगैरे सगळं शाळेने म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टीला कॉपरेट केलं त्याच्यामुळे तिला ते यश भेटलं. बाकी हुशार तर सगळेच लेकर आहेत फक्त त्यांनी जसं टीचरनी सांगितलं तसं तिने फॉलो केलं आणि त्याच्यामुळे तिला हे यश भेटलं. आणि खरंच तो अनुभव म्हणजे सेकंड लेवलचा सुद्धा म्हणजे तिथं गेल्यावर ते कळतं की खरंच एक्झाम काय आहे आणि कसं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपली म्हणजे आपल्या शाळेचा विद्यार्थी एक्झाम देतोय. जेव्हा मी आता या मेडल सेरेमनीला गेले मुंबईला तर त्यावेळेस म्हणजे माहीत पण नव्हतं की शिरडशहापूर हे गाव कुठे आहे. प्रत्येकाला सांगावं लागत होतं की हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथजवळ शिरडशहापूर हे गाव आहे. तर प्रत्येकाला म्हणजे खूप हे वाटतं की एवढ्या लहान गावात सुद्धा अशी शाळा आहे तिथं मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिला गाईड करत राहा आणि उत्तरोत्तर तिची प्रगती होऊन द्या असेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या. Now I request our respected Mr. Penge sir to bless and motivate the students with his words. Honorable Dice, Rashida's parents, and the medal winner Rashida. आम्हाला खूप आनंद होतोय की राज्य पातळीवरच्या मेडलची सुरुवात रशिदा नागा कुलकर्णी इयत्ता 6वीमध्ये केली. त्याआधी इयत्ता 9वीमधलं यश डॉ. बाबा विज्ञान स्पर्धा परीक्षेतलं रेसन्स इंग्लिश तुम्ही अनुभवलं. रशिदाचा सत्कार या निमित्ताने केला जातोय. की वाजवा नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवतो. या तुमच्या टाळ्या उत्स्फूर्त हे असं होणार आहे का हर्षिता तुम जंग लढो हम कपडे संभालते. बाई तुला जी मेहनत करायची ती तू कर आम्ही टाळ्या वाजवतो.
हा सत्कार याच्यासाठी आयोजित केलेला आहे यामधून आपल्या प्रत्येकाला प्रेरणा मिळावी. तिने ज्या पद्धतीने अभ्यास केला जोपर्यंत हे आपण म्हणणार नाही तोपर्यंत मेडल मिळवणं अवघड आहे. हर्षिताने घरी म्हटलं असेल मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, मला अभ्यास करायचा. हे असं आपण म्हणणं आवश्यक. मी लक्षात ठेवा की ते मेडल मिळणं आवश्यक असतं अशातला भाग नाही. आपण स्पर्धेमध्ये उतरणं यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं 15 तारखेपासून उद्यापासून मला वाटतं सोमवारपासून शाळेमध्ये यायचं. काय होते आपण जर विषयाच्या सहवासामध्ये राहिलो अभ्यासाच्या सहवासात राहिलो हे किती लवकर समजलं बरं. काल प्रत्येकाने एकमेकांचे विषय पाडायचे म्हणजे विघातक गोष्टी आपल्या लक्षामध्ये चांगल्या प्रकारे राहतात. विषय पाडायचे एकमेकांचे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आए अचानक ये तो कोई मतलब नहीं है. मी भावना बोलणार काल खिशे फाडले हे तर सगळ्यात एक्स्ट्रीम होतं. इट वॉज व्हेरी एक्स्ट्रीम. पुन्हा एकदा हर्षिताचं तिच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन. या सगळ्या वास्तविकता जे काही 3 पॅरेंट्स आले त्यांच्या समोर दिसल्या नसतील. Finally, I request Radha Prasad to address the gathering. Good morning all of you. Good morning, sir. सबसे पहले ये जो 3 पेरेंट्स आए उनका मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ. 3 से 4 पेरेंट जो है आपके कितने पेरेंट्स हैं? आप सभी आराध्य ठीक है. तो कल से आप चारों का प्रिपरेशन हो जाएगा. 4-5 जो भी पेरेंट्स आए आपण ग्रुपवर स्पष्ट सांगून टाकायचे की हे पेरेंट आले होते त्यांनी इंटरेस्ट दाखवला आणि यांच्याच पाल्यांना आपण शिकवणार. अब जहाँ पे मैं पढ़ा था वहाँ से 250 बच्चे सेलेक्ट हो गए. जब आप कॉम्पिटिटिव एग्जाम में जाएंगे ना तो आपको एक स्टैंडर्ड की पढ़ाई नहीं करनी. मान लो आप 6 में तो आपका 5th का नॉलेज 5th तक का नॉलेज चेक होगा. फिर 6 स्टैंडर्ड में स्टेट बोर्ड का पोर्शन, 6 स्टैंडर्ड का सीबीएसई का पोर्शन, 6 स्टैंडर्ड का एनसीईआरटी का पोर्शन और आपका स्कूल का रेगुलर का पोर्शन. ये 4 बुक की पढ़ाई करनी है. इनका सत्कार इसीलिए नहीं करते कि हम उनको सिर्फ इतने मार्क आए. ये चारों सब्जेक्ट पढ़ने के बाद टेक्स्ट बुक पढ़ने के बाद हर टेक्स्ट बुक में 20 टॉपिक रहते हैं 18 से 20. तो ये 4 अलग-अलग टेक्स्ट बुक पढ़ेंगे तो नियर अबाउट 80 टॉपिक्स. कितने 80 टॉपिक्स. और ये हो गए सिर्फ 6 स्टैंडर्ड के. तो ये जो बच्चे पढ़ाई कर रहे हैं उनको 7 स्टैंडर्ड का भी यही हाल करना पड़ेगा. लेकिन 7 स्टैंडर्ड के भी 80 टॉपिक्स रहे. उसमें से कुछ गिने चुने जो आप इस स्टैंडर्ड में पढ़ रहे हैं उससे रिलेटेड कुछ क्वेश्चंस पूछेंगे क्योंकि उनको टैलेंटेड बच्चे होना, उनको मगअप करने वाले बच्चे नहीं रहना. और इस बार सर मैं आपको प्योरली बोलूंगा 8 स्टैंडर्ड में इतने अच्छे होनहार बच्चे हैं वो ला सकते हैं अगर उन्होंने थोड़ा हार्ड वर्क किया. बहुत अच्छे बच्चे 8 स्टैंडर्ड में. तो उसमें आपका नॉलेज सिर्फ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी का नहीं रहता, उसमें जनरल नॉलेज भी पूछते हैं. तो थोड़ा जीके का अवेयरनेस भी चाहिए. तो उस हिसाब से 100 में से अगर आपको 80 के ऊपर मार्क्स आ गए तो आप गोल्ड मेडल बिल्कुल ले सकते हैं. 80 के ऊपर मार्क्स आना जरूरी. अभी इस बार इसको 63 आए तो ये नाराज हो गई. 63 आया है ना, 63 आए तो नाराज हो गई थी. लेकिन बाद में पता चला कि हर बार का जो उनका कट ऑफ रहता वो कम ज्यादा हो गया. तो 58 इस बार का कट ऑफ था. 58 के बाद अभी जो जितने भी मेडल्स आए जहाँ पे कोचिंग करते हैं जो बच्चे 75 के अबव है उन सबको गोल्ड मेडल आए. क्योंकि इन तीनों एग्जाम का वहाँ पे क्या करते वो कैलकुलेट करते समप रहता 30% वाली प्रिपरेशन केलेलं आहे ते दाखवतो. आता हे सगळ्यांचा एवढा सत्कार का व्हायला त्याचं कारणच ते आहे की ते जो हॉल बघितला तुम्ही दैट हॉल इज वन ऑफ द बिग हॉल इन मुंबई जैसे सिटी में इतना बड़ा हॉल है
और बच्चे देखो वहां पे गोल्ड मेडल लेने के बाद उनके चेहरे का स्पेशली हमने हर्षिता के लिए बनाया, आपको मोटिवेट करने के लिए। स्कूल में आपने प्रोजेक्ट आ गया, मैं आया कि सबसे पहले रिक्वेस्ट किया था प्रेसिडेंट सर को और पेंटे सर को कि अपने को कैसा है, बच्चों को अगर सिटी के जैसा पढ़ाना है तो वहाँ का जैसा माहौल होना जरूरी है कि वहाँ पे कैसे प्रोजेक्टर के ऊपर पढ़ाते हैं, ये सब चीजें। देखो अभी ये कितने मेडल्स रखे वाले थे वहां पे। देखो शेरन शाहपुर की एक इतनी छोटे गांव की लड़की मुंबई जैसे इतने बड़े मेट्रोपॉलिटन सिटी में अपने स्कूल का नाम वहां पे, और ये बैठे वाले सब साइंटिस्ट है। और वहां पे आप मीडिया देखेंगे, वहां पे सर कम से कम 50 तो फोटोग्राफर रहते, 50 एक फोटोग्राफर, और जो भी क्या बोलते हैं उसको न्यूज एजेंसी वाले जो भी है, बिकॉज एवरीबडी वांट टू कवर दिस न्यूज। सबको ये न्यूज कवर करना है कि कौन से डिस्ट्रिक्ट से कितने बच्चे आए। तो हर्षिता देखो यहाँ पे सबके सामने, अब क्या प्राउड मोमेंट हुआ होगा पेरेंट्स को भी, इतने सारे बच्चों में अपने स्कूल की लड़की जा रही वहां पे और प्राइज लेके आ रही है। देखो और ये जो देने वाले हैं ना, दिस इज द अशोक नगर सर, ये DRDO के एक्स प्रेसिडेंट, यानी इन्होंने ये जो मिसाइल वगैरह बनाते हैं, कितनी मिसाइल वगैरह, APJ अब्दुल कलाम के साथ में 10 ईयर थे वो, तो उस हिसाब से भी उनके हाथ से मिला। यहाँ पे ये इंटरनल मोटिवेशन रहता है, ये जो दिख रहा है ना यहाँ पे, दिस इज कॉल्ड द इंटरनल मोटिवेशन। अब यहाँ पे आने के बाद इसको तो खुद को लगा होगा कि भाई ये कहाँ पे आ गए, अपने स्कूल का लेवल, उसके बाद में सिटी में मेट्रोपॉलिटन सिटी, और मुंबई इज द मोस्ट मेट्रोपॉलिटन सिटी, वहाँ पे क्या नहीं है। तो वहाँ पे जाके हमारे बच्चों के अंदर, यानी ये टैलेंट आप सबके अंदर भी है। आई एम ट्रेनिंग एवरी चाइल्ड हैज सच काइंड ऑफ टैलेंट। सेकंड से पढ़ाता था वहाँ पे, तो 6th स्टैंडर्ड को वो बच्चे ने सिल्वर मेडल लाया, तो वो रो रहा था कि मुझे गोल्ड मेडल चाहिए था, मैंने इतना हार्ड वर्क किया। अभी 9th में उसको गोल्ड मेडल, यानी क्या, अगर 6 को आपको चांस नहीं मिला गोल्ड मेडल का, तो आपको अभी हर्षिता, अभी आपको चांस है कि 9th को आपको गोल्ड मेडल लेना चाहिए, और आ सकता आराम से, क्योंकि पूरी आइडिया अपने को आने वाली है। अब ये सब एक से बढ़कर एक साइंटिस्ट है, और GBSTA जो टीम है, ग्रेटर बॉम्बे साइंस टीचर्स एसोसिएशन, उन्होंने ये इसके पीछे का मेन रीजन यही है कि हमारे जो बच्चे हैं उनके अंदर साइंस के बारे में क्यूरियोसिटी प्रोड्यूस करें। अब हर्षिता ने सिर्फ दो ही बातें करने की, बुद्धि वाले खेलने का, स्टडी करने का, हाँ नहीं, ये दो ही चीजें करेंगे बिल्कुल करने का। देखो अब ये हो गया इसका फेलिसिटेशन। अभी आगे देखो कि ये जो बच्चे हैं, इन बच्चों को भी उन्होंने स्टेज के ऊपर बुलाया। देखो ये क्या थी ना, हाँ देखो राइट, अशोक नगरकर सर है ये, DRDO के 10 इयर्स रहे वाले प्रेसिडेंट। APJ अब्दुल कलाम के साथ भी ये थे, और ये सब साइंटिस्ट हैं। ये लेडीज जो दिख रहे हैं ना, ये these all are the scientists। ये इसका मेडल है, देखो यहाँ पे क्या क्या दिए वाला है, इसकी डिग्री भी देखो, ये मेडल, ये आपको भी आपके हाथ में आप ला सकते हैं, लेकिन कब, थोड़ा हार्ड वर्क करना पड़ता है इसके लिए। अगर आप हार्ड वर्क करेंगे तो आपको भी वहां पे जाके ये मेडल लेने के आपके अंदर एबिलिटी है। हमारे उधर ट्यूशन के हर्षिता का और इसका प्रोजेक्ट एक ही था, ऑलमोस्ट सेम था प्रोजेक्ट, थोड़ा मैंने चेंज कर दिया, थोड़ा हेडिंग चेंज कर दिया, प्रेजेंटेशन चेंज कर दिया। तो ये जो एक्शन रिसर्च प्रोजेक्ट होता है, उसके अंदर क्या होता है कि आप जब फर्स्ट लेवल पार कर लेते हैं तो आपको प्रैक्टिकल करना है। आपको क्या करना पड़ता है? प्रैक्टिकल। अब ये जो एग्जाम का मेन मोटो क्या है कि बच्चों को सिर्फ रेक्टिफाई कराना नहीं है, नहीं तो कुछ बच्चे का ब्रेन एकदम शार्प होता है, वो जितना भी पढ़ लेता, एक पार्टी जिसको बोलते ना, उसको लर्न हो जाता है। लेकिन उनको सिर्फ मगअप करने वाले बच्चे नहीं चाहिए, उनको प्रैक्टिकली हैंडल कैसे करते हैं आप प्रैक्टिकल, वो हैंडल करने वाले अच्छे बच्चे भी उनको होना। इसीलिए वो सेकंड लेवल जो रहते हैं ना, वो प्रैक्टिकल के। तो आपके टेक्स्ट बुक में जो एक्टिविटीज दिए, जो प्रैक्टिकल दिए, वो आपको केयरफुली करना पड़ता है।
मीन्स आपका एम क्या है, कौन से मटेरियल्स आपको लगेंगे, आपका प्रोसीजर क्या है, आपका ऑब्जर्वेशन क्या है, आपका कंक्लूजन क्या है और आपका रिजल्ट क्या है, ये सब आपको हर एक एक्सपेरिमेंट के बारे में मालूम करना जरूरी होता है। फिर इसकी भी एक एग्जाम होती है, वो एग्जाम होती है लातूर में। कहाँ पे एग्जाम होती है? लातूर में। तो लातूर इस बार इसके एग्जाम हिंगोली को हुई थी, संभाजीनगर को हुई। तो अलग अलग, यानी देखो ऐसा नहीं है कि स्कूल में है तो स्कूल के सब मैनेज हो जाता, हर चीज दूसरी जगह पे रहती, क्योंकि उनको मालूम है स्कूल के लोग स्कूल के बच्चों को हेल्प करेंगे, तो उन्होंने जानबूझ के सेट इधर के उधर, उधर के इधर ऐसे डाल दिए कि जेन्युइन टैलेंट बाहर आता है ना। जो बच्चे घबरा जाते हैं वो पीछे आ जाते हैं, और जिनको लगता नहीं मैंने पढ़ाई की मुझे आ सकता है मैं ट्राई करूंगा, तो 30% आपके प्रैक्टिकल के रहते हैं। फिर प्रैक्टिकल में भी बच्चे कम सेलेक्ट होते है ना। पहले 250 बच्चे सेलेक्ट हो गए थे हमारे उधर, फिर प्रैक्टिकल में नियर अबाउट 180 सेलेक्ट हो गए, और वो 180 में से 85 मेडल आ, यानी अभी अपने यहाँ प्रैक्टिकल के लिए एक ही बच्चे सेलेक्ट, और अगर आप प्रैक्टिकल को सेलेक्ट हो गए तो आपका मेडल पक्का है। प्रैक्टिकल को अगर आप सेलेक्ट भी हो गए तो आपका मेडल पक्का है। फिर प्रैक्टिकल को सेलेक्ट होने के बाद आपको एक्शन रिसर्च प्रोजेक्ट दिया जाता कि जो एक्चुअली साइंटिस्ट करते हैं, इसके अंदर आपको पेरेंट्स की हेल्प होना और स्टूडेंट की हेल्प होना, उसके साथ साथ टीचर्स की हेल्प होना। यानी अभी इस बार का जो प्रोजेक्ट था वो क्या था प्रोजेक्ट? यस, अर्थ सिस्टम एंड इंटरेक्शन, डे टू डे ऑब्जर्वेशन करने का। तो उसके अंदर आपको हजारों प्रोजेक्ट मिल जाते हैं, लेकिन आपके सराउंडिंग में क्या चीज है, आप उसको कैसे अच्छे से कर सकते हैं, उसके बारे में आप क्या कर सकते हैं। अगर आप यहाँ पे बैठे और आप लंदन, अमेरिका, यूरोप यहाँ की प्रॉब्लम सॉल्व करें तो उसको कुछ मतलब नहीं। आप कहाँ पे रहते हैं? आप रहते हैं शीरत शाहपुर। तो शीरत शाहपुर का मेन प्रॉब्लम क्या है? यहाँ पे गार्बेज का प्रॉब्लम है, या फिर ट्रांसपोर्टेशन का प्रॉब्लम है, या लोगों के अंदर अवेयरनेस नहीं है, या फिर जो पर्सनल हाइजीनेस चाहिए वो नहीं है। तो ये सब चीजें आपको क्या करना पड़ता? ऑब्जर्वेशन करके उसका प्लान सपोर्ट करना पड़ता। टीचर, पेरेंट, जो भी आपको मिल रहे एल्डर्स। अभी इस बार हर्षिता लगी थी कि मम्मी डैडी दोनों डॉक्टर थे, मींस ज्यादा बताने की जरूरत नहीं पड़ी। नहीं तो हम नांदेड़ में देखते हैं ना कि बहुत बार पेरेंट को कुछ लेना देना नहीं रहता, वो सीधा हमारे पास आ जाता, सर आम्हाला याच्यात काही बी कळत नाही, तुमचं तुम्ही बघून। मग त्यावेळेस सगळं लोड आमच्यावरच येतो, म्हणजे इथं तरी 50% लोड आपल्याला वाटला गेला। आणि कसं आहे, रेग्युलर पेरेंट व्हिजिट जर करत राहिले तो प्रॉब्लेम काहीच येत नाही। फक्त मुलांना काय पाहिजे, आपला रोल काय आहे की त्यांना जे पाहिजे ते आपण आणून देऊ। जेव्हा शाळेत बोलवलं तेव्हा आहे, जेव्हा काही सांगायचं असेल तेव्हा फ्रँकली सांगा। म्हणजे ह्या गोष्टी बीइंग अ पेरेंट ह्या तुम्हाला करणं आवश्यक आहे। या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ऑटोमॅटिक हर्षितासारखं सगळ्याच मुलांना प्राइज मिळू शकते। आता इथं बघा, या एका मुलीला सिल्वर मिळालं कारण हिला 76 मार्क होते, म्हणजे 75 च्या वर गेलं की तुम्हाला गोल्ड मेडल येणार हे पक्क आहे। म्हणजे आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आउट ऑफ ची तयारी करायची। 100 पैकी 100 मार्क कसे येतील, हाऊ हे जे फोटो बघ, या आता हे जे दिसायले, these all students are gold medalists। सगळ्यांचे मेडल पिवळं दिसायले याच्यामध्ये, हे सगळे गोल्ड मेडलिस्ट आहेत। आणि या गोल्ड मेडलिस्ट मध्ये पुढच्या वर्षी मला आपल्या शाळेची पोस्ट 6वीची आणि 9वीची ही जातील। तर या वर्षी कसं आपण 2 जुलैमध्ये शाळा सुरू केली, त्याच्यानंतर फाउंडेशनचे लेक्चर आपण प्राइस इन वीक घेतले। पण यावेळेस जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर आपल्याला डेली रूटीन पर काही प्रोग्राम आणि काही अरेंजमेंट करता येईल। 4-5 में से सिर्फ एक बच्चे ने थोड़ा सीरियस किया, उसका फ्रूट उसको मिल गया, उसको बेनिफिट उसका मिल गया। तो आप भी हार्ड वर्क कर सकते, करेंगे या नहीं? यस। इब्राहिम, हार्ड वर्क करना पड़ता बेटा, सिर्फ रेगुलर स्टूडेंट है आगे से पढ़ाई आती है ऐसा नहीं है। आप जब तक Many more students to dream big and achieve success. So let us take inspiration from Arshita's achievement and work towards a bright future. Thank you all for your presence and cooperation. Have a great day.